पण त्याबरोबरीनं पुन्हा एकदा ज्या महाविकास आघाडीच्या सीट शेअरिंगवरती जागा वाटपांवरती आपण आलो होतो, अलीकडे तुमची बैठक झाली आणि तिथेही तुम्ही तुमचे मित्रच म्हणजे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकारणी संजय राऊत यांच्यावरची तुमची थोडीशी काहीतरी एक तिकडे नोकझोक झाली असं आम्ही ऐकतोय, सूत्रांची माहिती. असं नाही आहे, ते पण चांगले बाहेर निघाले, मी पण चांगला बाहेर निघालो, कपडे दोघांचे चांगलेच होते, काही फाटले तर नव्हतेच ना. पण ते काय असतं की आम्ही सध्या महाविकास आघाडी म्हटलं की सध्या काही माध्यमांना, आपल्याला नाही म्हणत मी, काही माध्यमाला ते असं असतं की काही झालं नाही तरी ते चढवून बळवून सांगायचं, अशा पद्धतीचे काही प्रयत्न सुरू झालेले आहेत. पण मी तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडीमध्ये मग संजय राऊत साहेब असतील, मी असेल, जयंत पाटील असेल, मी मगाही सांगितलं की स्वतः शरद पवार साहेबांशी मी आज सकाळी माझं बोलणं झालं, या सगळ्या विषयावर सामंजस्याने मार्ग काढणं आणि कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातलं हे जे सरकार आहे आत्ताचं, हे संविधानिक सरकार आहे, महाराष्ट्रद्रोही सरकार आहे, हे सरकार शिवद्रोही सरकार आहे आणि गुजरात धार्जनी सरकार आहे. आणि म्हणून हे सरकार सत्तेतून बाहेर काढणं हाच महाविकास आघाडीचा एकच धर्म आहे आणि तो आम्ही प्रामाणिकपणे आमचे सगळे पार्टनर आम्ही त्या पद्धतीनं पूर्ण करतो. पण तुम्हाला असं वाटत नाही की ज्या जागांवरनं तुम्ही सुद्धा विदर्भामध्ये थोडेसे नाराज होतात, शिवसेनेने त्या जागा मागितल्या, कसं काय धोरण असणार आहे? म्हणजे जागा देताना तुम्ही विदर्भ आमचा, काँग्रेसचा, शिवसेनेचा असं काही वाटप केलंय, अशा पद्धतीनं काही धोरण ठरवलं? नेमकं धोरण काय आहे तुमचं? मेरिटच्या आधारावर निर्णय होते आणि त्याप्रमाणे विदर्भाचा कौल स्वाभाविक आहे काँग्रेसकडे आहे. आत्ताच्या झालेल्या लोकसभेतही ते आपल्याला दृष्टिक्षेपात आलेलं आहे. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की विदर्भात जास्त जागा आहे काँग्रेसलाच मिळते. विदर्भामध्ये काँग्रेसला जास्ती जागा असणार हे स्वाभाविक आहे तुमचं म्हणणं, पण त्याच्यामध्ये शिवसेनेने ज्या काही मागितलेल्या जागा आहेत त्याच्यावर विचार विमर्श चालू आहे. त्यांचं मेरिट असेल तर त्यांना देता येईल. जसं कोकणामध्ये शिवसेना मोठा पक्ष आहे, त्या ठिकाणी कोकणामध्ये जास्त जागा शिवसेनेला मिळणार. आघाडीमध्ये मोठा पक्ष कुठला? आघाडीमध्ये मोठा भाऊ आम्ही 288 जागा महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढू. कोण मोठा कोण लहान असं राहणार नाही. पण मोठा भाऊ तुम्ही आहात आघाडीमध्ये? नाही, मी उंचीनं मोठा हो असं म्हणतोय ना. संख्येने आघाडीतल्या जागा सर्वाधिक तुमच्याकडे 288 जागा म्हणूनच आम्ही लढू आणि सगळ्या जागा कशा निवडून आणता येईल याच्यावरचा प्रयत्न करू. पण किमान संख्या तुम्ही सांगू शकता? कारण तुम्ही जवळजवळ आज नाही, आज आपल्याला त्याचं काउंटिंग झालेलं नाही. पण शेवटीच्या दिवशी ज्यावेळेस मी पवारसाहेब, उद्धवजी असतील, जेव्हा आम्ही तुमच्या समोर येऊ त्यावेळेस आम्ही सांगू की महाराष्ट्राच्या जनतेला की बाबा या पद्धतीच्या जागा या पक्षाला आम्ही सोडलेल्या आहेत.